पण कल्पांते नजरे आणि तो देतो मागाल तो देतो. एक घराचं उदाहरण हवरा माणूस होता, जिथे जाय तिथे सांगायचं कुठला देऊ कुठला देव नसाला म्हणजे काशीला जा. काशीला कोण आहे? काशीनाथ विश्वनाथ विश्वाचा नाथ मालक आहे, तो देवाचे वडील बाबा आहे आणि तुला लवकर दे. लवकर जायचं आहे ना तुला, तुला लवकर दे. पण लवकर मागून आहे तेव्हा लक्षात ठेवा, त्याला लवकर जायचं होतं, त्याला पोळा झाले होते, तू काशीला जा. मदर 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 काशीला जा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. काशीला पोहोचला जरा शेवटी मार दरबार टाकलं आणि मोठाली म्हणजे टाकला ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय. प्रसन्न झाले म्हणजे बाबा असा भजन करणारा आतापर्यंत मी भक्त बघितलंच नाही, आतापर्यंत बघितलं नाही म्हणते. म्हणजे एवढा मोठा प्रबंधाचा मालक आहे, महाराष्ट्रात सगळ्याला देणार आहे, सगळ्यात उदार आहे, सगळ्याचं मूळ आहे. एवढं देवा म्हणजे मला लवकर, मला जास्त बोलता मला लवकर पाहिजे म्हणून त्याने शिकले तुझ्याकडे म्हणून मी आलो आहे. रोग पिढीला हवे वैद्यकीय घरा काय पाहिजे म्हणजे तू मागशील तो दे. याला तो आनंद झाला. मगाशी सांगितला मागत असताना विचार करून मागा, नाही तर मागणं सुद्धा आपल्या अडचणी देतो. बरं आता हे देणारा कोण आहे, मागणारा कोण आहे, मागण्याचा अधिकार आहे, हा सगळ्याचा सातबारा तपासतो. पण तो भोळा आहे ना, पार्वतीचा पती योगीराज म्हणजे भोळा आहे. काय मागायचं बोल म्हणजे मला असं बोलणं द्या, मी ज्याला ज्याला हात लावीन त्याचं सोनं व्हावं. काय सांगितलं? आपल्या मागण्यानं आपण आपलं मरण ओळखून घेतो, असं अवघड वागू नये. माझ्या हात मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं होत. माझ्याने विचार केला तुझ्याला सोन्याची भारी हौस आहे. काय याच्यावर प्रश्न झालाय कोणाच? आता सोनं स्वस्त आहे ना, आता फक्त पोऱ्याचं नाव सोनं ठेवा. सोनं स्वस्त झालं नाही, लक्षात ठेवायचं. हात लावून त्याला सोनं होते. पालवाने आशीर्वाद दिला. आता देवाचा आशीर्वाद कधी खोटा ठरेल? हात लावून त्याला सोनं होते म्हटल्यावर त्याला जो इतका आनंद झाला आणि उड्या मारीत 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 गावाकडे बसला. बायकोला रामना सांगतात ना, लक्ष्मी विजय विजय झाला म्हणते. जे पाहिजे ते मागितले. आता काय कृतकृत झालो आणि इच्छा केली तो बायको विजय हात बैठक आली होते. म्हणजे एवढं काय मागितलं आहे म्हणजे दुसरं काय नाही. म्हणजे मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं होईल. आता सोनं म्हटल्यावर पुरुषापेक्षा महिलाला अधिक आवडतं बरं का. तिला जो आनंद झाला, आता एवढा मोठा ओरी होऊन आलाय बरोबर ना. आता त्याला काय एकदम घरात बसली, दरवाजा उभी गेली, पाठ आणला लाकडाचा, त्याचं सोडलं झालं. हा खाली बघायला म्हणजे माझं होता नाही म्हणजे बरोबर आहे. हा देव मला पावला आहे, पाटाचं सोडलं झालं. बायको आत्ता घेऊन आली, हात लावून त्याला सोडलं. याने हात लावायचं तोपर्यंत सोडलं नाही. बायकोने कपाळाला टिळक लावला बरोबर ना. हातात लोटा होता, तो टिळक लोट्याला हात होता, तो लोटाही सोन्याचा झाला. चांगले बोलता 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 बायकोला आशीर्वाद देण्याकरता तिच्या मस्तकावर हात ठेवला. तिचा सोनाच झाला भाऊ. मग तिरीचूप पिरीचूप अरे वर बघितलंस ना, हात लावला सोनं. आता बायकोचा सोना झाला. आता ह्याला डबा दे, काय सगळं बोलायला आला ना. म्हणजे अशी आशया परत दुःख म्हटलेलं आहे. म्हणून कुठली गोष्ट विचार करून मागावं. विठ्ठला सोनं सोनं सगळीकडे सोनंच झालं. दरवाजा राहता दरवाजाचं सोनं, बायकोचं सोनं झालं. खायला का पोरं आल्या पोरं घाताला हात लावला, भाताचं सोनं. आता सोनं खाता येईल? खाता येईना.
शेवटी वरदाने अडचण झाला आणि मग पश्चाताप झाला. आता देव म्हणलं तुझ्या कर्माचे फळ भोग मी कशाला तुला वाचवू. दुसरा एक आला कसा ह्याची लांब घेतली ऐकली पण ह्याची परिस्थिती त्याच्या कामावर गेली नाही. त्यावेळेला महादेव परिस्थिती झाला नाही आमच्या एका गावात हा हात थोडं देणार आहे पण मी का जाऊ नये. तो पण तिकडे गेला. त्यांनी त्याची सेवा केली आणि त्यांनी वर मागितला कधी न सरू. तेव्हा माझ्या जीवनात सत्य वस्तू नसावी कधी न सरू. बरोबर ना बाबा तुम्हाला सांगितलं मला नवरा अखेरामध्ये करायचे कधी न सरू. गावात आले कोरोनाची साथ कसली आता गेला इकडे येणाऱ्या घेऊन आणि माणसं लागे मारायला आणि हा जायचा कर्तव्य एकमेका करू साह्य अवघात सोबत शेजारच्या गावात आणि हात लावला कधी न सरू. त्याला वरदान होता ना शिर्डी बांधली त्याला खाटी देवीवर ठेवली खांद्यावर घेतली कधी न सरू. मुळतात अशी जी बलिदी व्हायला लागली म्हणतो देवा हा काय चमत्कार तू मागितला असं तुला दिलाय. पश्चाताप होईल असं मागू नये. आपल्याला नेमकी गरज काय आहे काय मागितलं तर आपलं हित होईल काय मागितलं आपल्या जीवनाची सार्थकता होईल असा विचार करून मागावा. म्हणून देवाकडे मागताना तो तुम्हाला हुशार होते. हा उदाहरणाचा राणा आहे. उदार तो हरी ऐशे कीर्ती चराचरी. त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. तो स्वतंत्र आहे. आपल्याला परवानगी घ्यावी लागते. आपल्याला परवानगी द्यायची म्हटली की नाही मालकाला हे तर नाही तशी परवानगी लागतो. बायकोला विचार लागतो बुवा आपल्याला परवानगी मागतात किंवा काय हा स्वतंत्र आहे का बोलणार आहे. हा स्वतंत्र आहे का बोलणारच आहे. प्रत्येक गोष्ट विचारल्याशिवाय करताच येत नाही. पण हा स्वयं आहे हे लक्षात ठेवा. याला विचारायची गरज नाही. उदार आहे. उदार तो हरी ऐशे कीर्ती चराचरी. मागशील तर येतो मला दुसरं काय देऊ नको. हेच दान दे का देवा मला एकच दे तुझा विसरण व्हावा. देवाने विचार केला तुम्हाला मागून मागताय हे काय मागताय म्हणजे मी योग्य मागितलंय. माझ्या मागण्यात माझ्या जीवनाची कृतज्ञता आहे. माझ्या मागण्यात जगाचं कल्याण आहे आणि विचार करून मी मागितलाय. तूच विचार करू बघ तुला सांगायची गरज नाही. सगळ्या सर्वसाधारण निघून ठेवले सगळ्याचा विसर पडला तरी चालेल पण देवाला विसरू नका. बरोबर ना. विसरले तया थोर झाले हने आणि पद्धतीला खाणे 84च्या मी तेवढा भोगून आलेला आहे. मला ते पुन्हा भोगायचं नाही. म्हणून तुझा विसर होता कामा नाही. कशा करता सांगितलंय तुला विसरलं तर मोठी फजिती आहे. माणसं नेमकी देवालाच विसरतात. मग सांगितलं आनंदाचे दिवस आहे. आनंदाचं वातावरण आहे. पवित्र वातावरण आहे. सगळे मस्त उठा स्नान करा खेळबिळ प्रेमाने चिडचिड करू नका. उद्या चिडला तर चिडचिड घालत काय म्हणाले लक्षात ठेवा. प्रसन्न वातावरण असावं. कपाळाला कुंकू लावा. तुळशीला पाणी घाला. पुरावाला थकवा काय त्या राम 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 काय हे मला काय समजा नाही बाबा. अरे रोज दिवाळी आहे रोज आनंद रोज बोलत राहतात. एका दिवसात काय होतं एवढं असू द्या. परंपरा आहे समाधान आहे त्याच्यात. परंपरा सदैव वाटते स्वस्त आहे. थोडं बाहेर मांडलेलं असतं रस्ते कमाल आतमध्ये गेला बाहेर कधी आलेला आहे कोणाच नको. काय कोटेलेला आहे का कसला आहे का रबर तुटलेला आहे काय बघितलंय स्वतः म्हणून घेतात. विठ्ठला आणि रोज नियमाप्रमाणे देवाला या नमस्कार करा. घरातला निघाला की भजन करत राहते. कृष्ण कृष्ण जय कृष्ण हरे कृष्ण जय राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्वदा. विठ्ठल 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 म्हणेन यावं. कसली चिमणे ठेवू नये. डोक्यात काहीच कशी ठेवायची नाही. देव माझा आणि मी देवाचा ह्या नेमाने या. देवाची कृपा झाल्याशिवाय रडत नाही. त्याला मागायची गरज नाही. न सांगता तुम्हाला कळू येते अंत ज्याच्या अंतःकरणात काय आहे तो आतमध्ये आहे तो विचार करतो. त्याला सांगायची गरज नाही. म्हणून
हे दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. अरे बाबा मी रोज युगायुग तुझं भजन करते, तुम्हाला भजन करताय युगायुग माझं भजन करताय, बरोबर ना? अरे युगायुग पण त्याच्या मागे युग किती गेली सांगता येतील? 4 युग आपल्याला माहिती आहे. कुठली? सत्ययुग, कृतयुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि चालुकाल युग, बरोबर ना? ही 4 युग आहे. युग 4 आहेत का? किती युग आहे? नाही सांगताय? घाबरू नका. बरोबर अर्थ घालता की नाही? युगे 28 युगे भले उभा युगे 28, बरोबर ना? अशी किती युग झाली असतील आणि त्याच्या आपण कोणाचं सांगता येत, पण तो कोणाला सांगतात जातो येतो आम्ही देवाचे संघाचे. आजच्या मंदिरात आहेत ना, की त्यावेळेला माणसं होती, आता ही माणसं आहेत आणि पुढे माणसाच्या जन्माला येतात. कारण माणूसच भजन करतो, माणूस भजन करतो म्हणून त्याला देवाने माणसाचा जन्म दिलेला आहे. पण माणसाच्या जन्माची सार्थकता कथेत असेल तर देवाचं भजन करण्यात हे तर कोणाला माहिती होतं. किती जन्म झाला त्याला गणित नाही जे दाताला सांगता येणार नाही. तुझा विसर न व्हावा. मला जर विसरला तर मी जर तुमच्या त्याची समोर आलो तर तुम्ही कराल काय? काय कराल? एखादा राजा का बोल काय आणि आई समोर टुमटुम सारखा नाचावा, बरोबर ना? आई काय म्हणजे फटका देते, बाया बाया बाब्या 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 प्रेम करते की नाही, त्याचं नाव घेते की नाही, अरे असं करू नये, असं बोलू नये, असं खाऊ नये, म्हणजे सारखं त्याचं चिंतन करतो. कारण तो नजरेसमोरच आहे त्याच्या, बरोबर आहे ना? तसं तू जर माझ्या ध्यानासमोर राहिला, माझ्या नजरेसमोर राहिला तर मी दुसरं काय करणार आहे? दुसरं काय करणार नाही. काय आहे? मला जीवनात जर काय जोडायचं असेल तर केवळ तुझीच जोडी, तुझीच प्राप्ती करून घ्यायची आहे. तुझी प्राप्ती करण्यातच माझ्या जन्माची सार्थकता आहे. तुझी प्राप्ती करून घेतली आहे म्हणून आजपर्यंत तुझ्याकडे भजन करतोय. देवाची प्राप्ती तुका आवडे आणि विठ्ठलाची एक देखणे याला तुझ्या नामात, तुझ्या कृपेत, तुझ्या भेटीत आनंद आहे आणि ते मला तृप्त झालेलं आहे. मला बाकी दुसरं कुठं तरी गुण गायन आवडी आणि हेच माझे सर्व जोडी. त्याने मागितला, मागत नाही पण मागितला तुम्ही गाता बारकाईने वाचा. 4,000 पेंडा अभंग आहेत, त्याच्यामध्ये जवळ 100 ते 125 अभंग आहेत. मागितलंय, मागायचं नाही म्हणतात पण मागितलंय. त्याने मागितलं तेच आपण मागायचं. आपण बाकीच्या शब्दाच्या बाहेर सकाळ म्हणलंय संतांचे पायी हमचा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. त्यांनी जे मागितलं तेच मागायचं. त्यांनी काय मागितलंय? माऊली सुद्धा मागतात. काय मागतात? तो देवच मागतात ना. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा आणि वेळोवेळा व्हावा देवच मागतात. अरे हरी आला होता आणि मग काही जी भय चिंता ते पळाले गोकुळा बाहेर प्रवेश भितरी केला जवेसा जविला हरी
जे हृदय मंदिरे त्याची संधी हृदयात झाला सफळ व्यापार. देवाची कृपा झाली की बाकी सगळं आपोआप निघून जात असतो. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. म्हणून देवाचं गुरुचं आई वडिलांचं चिंतन पूजन करायचं. आता हृदय आपुले चौपाळून या फुले वरी वैसो पाऊले श्री गुरूंची ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय बाबा हृदय दौरण करावा आणि त्याच्यावर त्यांची स्थापना करावी आपल्या हृदयात. हृदयात देव आहे ना, त्याला बाकी काय आवडत नाही. भक्ताचं हृदय आवडतो. येतो अंतरीची उडी पाय जोडे भावांची साखळीला हरी जी हृदय मंदिरे. देवाला भक्ताचं हृदयच आवडतं. म्हणजे कुठल्याचं तरी नाही, ते हृदय पवित्र असावं लागतं. मग पवित्र कशाने होईल? हरिपाठ कीर्ती मुखे धरे गाय आणि पवित्र होय. मला बाकी कशाची गरज नाही. न लगे मुक्ती नावाची नको, साईडला नको, तरुपाता नको, तरुपाता नको. या 4 मुक्तीपैकी एकही मुक्ती मला नको. कारण आम्ही मुळातच मुक्त आहोत. आम्हाला बंधनच नाही. बंधक असे या म्हणावे. ज्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातली त्याच्यावर बंधन नाही. पण जे आपण पूजेला येतात सत्यनारायणाच्या त्यांच्या हातावर पण दक्षिणा देतो. कोणाचा ब्राह्मण मागतो म्हणून, कारण त्याच्यावर आपला अधिकार नाही. तसा देवाने आपल्याला माणसा जन्म दिला. आपण गळ्यात तुळशीची माळ घेतली. या माळेत मोठा फायदा आहे. पण माळ म्हटलं की मला घामच फुटतो. गळ्यात माळ आहे, त्याला ग्रहबाधा होत नाही, त्याला भूतबाधा होत नाही, त्याला दृष्टीदोष लागत नाही. लक्षात ठेवायचं, मोठा फायदा आहे त्याच्यात. म्हणून गोपी चंद्र मोठी तुळशीच्या माळा आणि हार बिरविचे गळाले आणि ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे आणि तो कधी उपाशी मारत नाही. हे पण तुम्हाला सांगतो. माणसं बघतात कशी त्याच्याकडे प्रेमाने बघतात. कारण प्रेमाचं प्रतीक आहे. आता गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे आणि खाली सफारी काळी घातला नाही. त्याला म्हणतात त्या क्षेत्रात आपण जावं, त्या क्षेत्राप्रमाणे आपण वागावं. बरोबर आहे ना. आता मी जर पाठ कॅन घातली, बरोबर ना, माझी पूजा कराल ना. कशा करता सांगायचं. तुका म्हणे व्हावे ते आवरण तरीच महिमा काय करून कीर्तनाला येतात. बरोबर ना. अगोदर गाडीत बसलं पेट असते आणि एखादा देवळाचा माणूस करत तुम्हाला बघितले म्हणजे रात्री कीर्तन म्हणजे मीच केला. मग आता कोण? आता कोण? भजीचे उपयोग बाजारात होऊ नये म्हणून सोमनासावं लक्षात ठेवावं. महाराज दिसावा का हसावा. 43 वर्ष झाली पंढरपूरला जाऊन. आगी पॅड सफेद असं छत्रपती जे सोडून दिले तेव्हापासून कपड्यात बदल नाही, विचारात बदल नाही, आचारात बदल नाही, व्यवहारात बदल नाही. म्हणजे प्रदक्षिणा करत असं की नाही. आता काय ओळखीचे असतात ते ओळखी सगळीच काय ओळखीचे नाही. कारण जे ती मला ओळखीत असेल तर मी त्यांना ओळखत नाही. माझ्या दोषाकडे मला मी 1000 माणसाचं मला ओळखते. मी किती जण ओळखणार तर ती बाबा काय काय विचित्र माणसं बाबा मला ओळखली मला तर सगळं समज होतं नाही म्हणावं तरी पंचायत. बाबा म्हणताय ना, बाबा कोण म्हणेल हो म्हणावं तरी पंचायत. संकट तेवढ्या देवाचा दावा करायचा कीर्तनाला आपोआप बुद्धी देतं. अरे हो रे बाबा तुला बघितल्यासारखं वाटते. हो बाबा आमच्या घराला जातात. मग अगोदर सांग ना गावाचं नाव घ्या. काय बिघडतंय काय? मोठी फजिती माणसाला विचित्र करतात. आणि आम्हाला रोज तो मोठा टेन्शन तोच आहे. आता वारे येते की नाही मला बघते. आता एवढ्या त्या बाकऱ्यांपासून फिरत आलोय. किती माणसाने मला बघितलं आणि मी किती माणसाला नजर ठेवणार. मी अमक्या होता, आम्ही काय ठिकाणी राहणारा, मी मंदिरात येणारा, मी वारकरी आहे. म्हणजे माणसाला बरं वाटतं. ओळखते म्हणजे धक्काच बसतो. आपल्याला सांगितलं आहे नरगे मोठे धनसंपदा गरज नाही आम्हाला. तू
तू देणारा कोण आहे? ज्याला विधात्याने आम्हाला लिहून दिलेलं आहे, तू लिहून आम्हाला काय पुरणार आहे? आमच्या ज्या प्रारब्धात आहे त्याप्रमाणेच आम्हाला मिळणार आहे. प्रारब्धेची टोळे धन, प्रारब्धेची वाढमान, कशाला विचार करता? नरगे मुक्ती धनसंपदा, फक्त एकच ते काय रे? संत संग हे सदा. देवाला सांगितलं, ओ देवपासून तुम्ही कुठे सोडणार? हे सगळे संत झाले तुम्हाला. अजून संत किती देव म्हणले, अजून किती बाबा मी काय वेळा आहे काय म्हणते, पण त्या संतांची काही लक्षणं आहेत जी मला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत मी त्यांना संत मानित नाही. विचार